नमस्कार मैत्रिणींनो, हर्षवी चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये लहान बाळ म्हणजे 7-8 महिन्याचं बाळाने कुठल्या ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे किंवा त्यांचा आहार कसा असायला पाहिजे, त्यांचे झोपेचं किंवा खाण्याचं टाइम टेबल कसं असायला पाहिजे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा आहार। आपण जेव्हा 6 महिन्याचं असताना आपण त्यांना आहार स्टार्ट करतो त्यावेळेला आपण त्यांना अगदी पातळ आईच्या दुधासारखं किंवा फॉर्म्युला मिल्क सारखं डाळीचं पेज किंवा व्हेजिटेबल पेज किंवा सूप वगैरे देत असतो। नंतर 1 महिन्यानंतर त्याचं जन्मानंतरचं जे काही वजन असतं त्याच्या डबल वजन त्याचं 6 महिन्यात झालेलं असतं आणि 6 महिने ते 7 महिने 1 महिने आपण त्याला खूप पातळ असं खायला देतो। पण 7 महिने संपल्यानंतर जेव्हा 8वा महिना लागतो त्यावेळेला आपण त्यांना टेक्स्चर थोडंसं त्यांचं घट्ट करायला पाहिजे, ज्या पेज वगैरे देतो व्हेजिटेबल वगैरे देतो त्याचं। कारण त्यावेळेला बाळाचं जे आहार आहे तो वाढलेला असतो, त्यांच्या ज्या आतड्या असतात ते सगळं पचवायला पुरेशा झालेले असतात ते पचवण्यासाठी, आणि म्हणून आपण त्यांना जो आहार आहे तो त्यांना थोडा जास्त द्यायचा असतो। त्या वयामध्ये 7 महिन्याच्या वयामध्ये बाळाला जे हिमोग्लोबिन असतं त्याचं जे आयर्न असतं ते शरीरातलं बऱ्यापैकी कमी झालेलं असतं आणि त्या केसमध्ये त्यांना त्या वयामध्ये त्यांना भरपूर आयर्नची गरज असते। भरपूर आयर्न असलेला असा त्यांना आहार द्यायला पाहिजे। म्हणजे त्याच्यामध्ये आपण गाजर, टोमॅटो, बीट वगैरे इन्क्लूड करायला पाहिजेत, पालेभाज्या, पालक वगैरे इन्क्लूड करायला पाहिजे त्यांच्या जेवणामध्ये, जेणेकरून त्यांचं जे आयर्नची जी त्यांची शरीराची रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होईल आणि आपल्या बाळाचं जी डेव्हलपमेंट आहे, शारीरिक डेव्हलपमेंट, बौद्धिक डेव्हलपमेंट ही पूर्ण व्हायला मदत होते। आणि अशा प्रकारे त्यांचं जे आपण पालन पोषण करणार आहोत तिथे कुठेही अडथळा येणार नाही यासाठी आपण या व्हिडिओमध्ये सगळं बोलत आहोत। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट। आपण 7 महिन्याचं जसंच बाळ झालं त्याला ह्याला बसवा जरा, त्याने विना आधाराचं तरी बसायला पाहिजे। आता आमचं बाळ हे बघा, हे बसू शकतं आधार न घेता, फक्त ते वस्तू खेचण्याच्या नादात तिकडे तिकडे जातं, पण हात सोडा थोडेसे त्याचे, एकदम थोडासा आधार देऊन असं बसवायला शिकायला पाहिजे। नाहीतर काही लहान मुलांचं शरीर अगदी ताठ असतं, अजिबात बसत नाहीत, पण आपण त्यांना बसवायची सवय करायला पाहिजे। त्यानंतर उभं करा थोडं, त्यानंतर उभं राहणं। आता त्यांना जे आपण उभं केलेलं आहे त्यांच्या पायांमध्ये पुरेशी अशी ताकद आलेली असते आणि आपण त्यांना त्या वयामध्ये उभं करायचं। उभं केल्यानंतर ते ताठ असे पाय लावलेले आहेत बघा, अगदी त्याला थोडासा आधार दिलेला आहे हातांचा, तरी पण एकदम ताठ उभं आहे। असं जर तुमचं बाळ करत असेल तर ओके आहे, आणि जर ते ह्या ऍक्टिव्हिटीज करत नसतील तर तुम्ही त्यांना डॉक्टरांकडे जरूर दाखवा। अजून एक गोष्ट म्हणजे त्यांना ह्या वयामध्ये त्यांनी बोलायला शिकायला पाहिजे, जेणेकरून दादा, मामा, काका असे जे जोड शब्द असतात किंवा आपण त्यांना जे शिकवत असतो ते त्यांच्या कानावर पडत असते, ते शब्द त्यांनी शिकायला पाहिजेत। आणि ह्याप्रमाणे जर आपल्या बाळाची डेव्हलपमेंट असेल तर अगदी योग्य डेव्हलपमेंट असेल, आणि जर का ह्याच्यामध्ये काही कमी असेल तर आपल्या डॉक्टरांची भेट घेऊन आपल्या लहान मुलांना योग्य असे डेव्हलपमेंट करायला तुम्ही लक्ष द्या आणि डॉक्टरांकडून मदत घ्या। त्याचप्रमाणे ह्या वयामध्ये आपल्या 7 ते 8 महिन्याच्या बाळाच्या वयाचं जेव्हा असतं त्यावेळेला ते जर दुसरे आपल्या घरामध्ये पाहुणे वगैरे आले किंवा दुसरे काही लहान मुलं वगैरे आले तर त्यावेळेला ते मोठ्याने रडतात, आपल्याजवळ येतात आणि आपल्याला घे म्हणतात। तर त्यावेळेला त्यांना ओळखायची जी त्यांची क्षमता असते, जे लहान बाळांना आपलं सोडून दुसरं बाळ किंवा दुसरे माणसं किंवा आपले आई वडील सोडून पाहुणे वगैरे आले तर त्यांना जी ओळखण्याची जी त्यांची क्षमता असते ती पूर्ण झालेली असते आणि त्यामुळे ते रडतात। त्या वयामध्ये आपण काय करायला पाहिजे की त्यांना सारखं बाहेर घेऊन जायचं, सगळ्यांकडे जाण्याची जी सवय असते ती करायला पाहिजे आणि त्यांना सोशलायझनचे जे असतं ते त्यांना शिकवायला पाहिजे आणि त्यांना त्या वयामध्ये जी काही ओळख असते बाहेर जाण्याची किंवा आपल्याला ओळखण्याची ती बरोबर आहे का नाही ती चेक करायची आणि ह्याप्रमाणे आपल्या लहान बाळांकडे योग्य असं लक्ष दिल्यावर त्यांची योग्य अशी वाढ होणं खूप गरजेचं असतं। आणि आपण जे काही आपण त्यांना शिकवू किंवा आपण जे काही त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करून घेऊ त्यांच्या खाण्याच्या वेळी, झोपण्याच्या वेळी आणि
मेन गोष्ट म्हणजे त्यांचे खाण्याचे आणि झोपण्याच्या वेळी हे फिक्स असायला पाहिजे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, 4 वाजेचा नाश्ता, 4-5 वाजता जो नाश्ता देतो तो, आणि संध्याकाळीचं जे आपण जे जेवण देतो किमान आपण त्यांना 4 ते 5 वेळा खाऊ घालायचं असतं. किमान 4 वेळा तरी खाऊ घालायचं, आणि त्याच्या वेळा हे अगदी फिक्स असायला पाहिजेत. आणि जर त्या वेळा फिक्स नसतील तर त्यांची जी पचण्याची क्षमता आहे ती व्यवस्थित राहणार नाही. 2 वेळाच्या खाण्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 तासांचं अंतर हे असायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांना जी पचवायला जो वेळ असतो तो पुरेसा वेळ मिळतो आणि बाळ आपलं ते खाल्लेलं चांगलं असं पचवू शकतं. त्याचबरोबर झोपण्याचं जे वेळ असते, काही लहान बाळ दिवसभरातनं 2-3 वेळा झोपतात, काही दिवसभर थोडंच झोपतात आणि पूर्ण रात्री 12 ते 13 तासपर्यंत झोपतात. तेही अगदी नॉर्मल आहे, तेवढी झोप अगदी पुरेशी असते. आणि जर दिवसभरामध्ये 2 तास 2 वेळा झोपत असतील आणि बाकीची झोप रात्री घेत असतील तेही अगदी योग्य आहे. पण बाळ खेळत नसेल, झोपत नसेल तर डॉक्टरांची भेट घ्या आणि आपल्या बाळाच्या संगोपनाकडे लक्ष ठेवा. असेच नवनवीन टिप घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन. तोपर्यंत बाय.